हे सुद्धा त्यांच्या भेटीसाठी जाणार आहेत। सध्याची ही दृश्य आपण संभाजीनगर विमानतळावरची पाहतोय। या ठिकाणी संदीपान भुमरे, खासदार संदीपान भुमरे आणि शंभूराज देसाई हे आता मनोज जरांगेंच्या भेटीसाठी जात आहेत आणि त्यांना समजवण्यासाठी आता त्यांचं हे शिष्टमंडळ जरांगेंना भेटण्यासाठी जात आहे। मात्र त्यांच्या या सगळ्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे नेमकी काय भूमिका स्पष्ट करतात, नेमका काय निर्णय घेतात ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। शिवाय या ठिकाणी मनोज जरांगे यांना भेटण्याच्या आधी संदीपान भुमरे, शंभूराज देसाई यांचं स्वागत करण्यात येत आहे। त्यांच्या कार्यकर्त्यांकडून संभाजीनगर विमानतळावरची ही दृश्य आपण पाहतोय सध्या एक्सक्लुझिव्ह साम टीव्हीवर। थोड्याच वेळात हे सगळं शिष्टमंडळ जे सरकारचं आहे ते मनोज जरांगेंची भेट घेऊन त्यांना समजवण्याचा प्रयत्न करणार आहेत। त्याआधीची ही दृश्य आपण पाहतोय। जरांगेंशी चर्चा करण्यासाठी आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे अंतरवाली सराटीमध्ये आलेले आहेत। त्यांच्याशी ते चर्चा करतात। मात्र मनोज जरांगे पाटील हे कोणाशीही काही बोलण्याच्या मनस्थितीत नसल्याचं आपण पाहतोय, कारण त्यांची प्रकृती सध्या खालावल्याचं दिसतंय। आणि या संदर्भात आपण माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी डॉक्टर माधव सावरगावे यांच्याकडून। माधवजी, काय सांगाल? आपण पाहतोय की इकडे तानाजी चर्चा झाल्यानंतर सांगतो ना तुम्हाला, कारण मी आता आलोय। या बाबतीत मी माननीय जरांगे दादांना या ठिकाणी जाऊन भेटणार आहे। सगळ्यात पहिल्यांदा मी सकाळी मुंबईमध्ये पण सांगितलं की त्यांच्या तब्येतीची आम्हाला सगळ्यांना चिंता आहे। त्यांनी तब्येतीकडे पहिल्यांदा लक्ष द्यावं, औषध उपचार घ्यावेत। मी आभार मानेन की त्यांनी कालपासून सलाईन घेतलं, परंतु या प्रश्नामध्ये सरकार सकारात्मक आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये हा प्रश्न कॉन्क्रीटली म्हणजे कायमस्वरूपी टिकणारा अशा पद्धतीने आपल्याला सोडवायचा आहे। त्यामुळे निश्चित आजची चर्चा सकारात्मक होईल अशी मला आशा आहे। मुख्यमंत्री साहेबांसोबत काही बोलणं झालंय? मी आता माननीय मनोज पाटील साहेबांना भेटतो आणि त्यांच्याशी भेटल्यानंतर आपल्याशी बोलतो। धन्यवाद। सरकारवरती जो रोष आहे तो रोष कमी करण्यासाठी काय प्रयत्न? आम्ही भेटून त्यांना सांगू, त्यांचंही सगळं ऐकून घेऊ, सरकारनं काय काय प्रयत्न केले ते सुद्धा सांगू। म्हणून मला फक्त अगोदर त्यांना भेटून येऊ द्या, मी भेटून आल्यानंतर आपल्याला सांगतो। धन्यवाद। जरांगे पाटलांसाठी मंत्री तेवढ्यासाठीच दोन आलेत ना। आता माननीय मामा पण मंत्री आहेत, खासदार आहेत, मी पण मंत्री आहे। आम्ही तेवढे अजून एक मला वाटतं आमचे सहकारी आलेत, सावंत साहेब तिकडे पुढे गेलेत। त्यामुळे आम्ही भेटून त्यांना निश्चितपणानं सरकारची बाजू त्यांना समजावून सांगू। मी आल्यावर बोलतो सविस्तर, आल्यावर 100% बोलतो। मामा आपण पाहतोय या ठिकाणी मंत्री शंभूराज देसाई आणि खासदार संदीपान भुमरे हे आता मनोज जरांगेंना भेटण्यासाठी जात आहेत आणि त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर आपल्याला प्रतिक्रिया देऊ अशी प्रतिक्रिया यावेळी शंभूराज देसाई यांनी दिली। या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय मंत्री तानाजी सावंत या ठिकाणी आलेले आहेत। यासह विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सुद्धा इथे आहेत। मात्र मनोज जरांगे कुणाशीही बोलण्याच्या मनस्थितीत नसल्याचं कळत आहे।